सो हे गाईज वेलकम टू आर न्यू ब्लॉग. आता आलो कॉलेजवरून, खालीच आहे अजून. आता जस्ट उतरलो आणि मंदिराचं काम चालू आहे ते बघण्यासाठी आलो आहे. किती भारी दिसायला इथून. आता असलं काय होतं. सकाळी येऊन पाया पडून गेलो तो. आता इथे बसलं की तिथे बसावं लागेल. घरी जातो, घरी जाऊन आवरून कपडे वगैरे चेंज करून काहीतरी खाऊन पिऊन येतो मग खाली. आज मज्जा झाली थोडी कॉलेजमध्ये, पण ब्लॉग काढता नाही आला कारण असतं जर काहीतरी थोडंफार, त्याच्यामुळे ते होत नाही. आता घरी चाललं, आता घरी गेलं आपलं ब्लॉग. सो भेटू थोड्या वेळात. सो गाईज मग अशी घरी आलो, आवरलं वगैरे, कपडे वगैरे चेंज केले, तोंडात पाय धुतलं, जेवण वगैरे केले आणि आता बसलो टी व्ही बघत. आज लवकर आलो जरा कॉलेजवरनं घरी आणि म्हणून जास्त काही वेळ झाला नाही, टी व्ही बघत बसलो. अंग खूप दुखतंय आज. टी व्ही वगैरे बघतो आणि बघू मंदिरात जायचं आहे. नंतर मंदिराचं काय काम चालू आहे, थोड्यासाठी फोन येईल पप्पांचा, ये मंदिरात काम करायचं चालूच आहे. जावंच लागणार आहे आता, नाही जास्त कोण. जातो मंदिरात, तुम्हाला भेट. इथलं काम तर चालूच आहे. आणि असल्या डस्टमुळे मम्मीला घरी जाऊन आंघोळ करावं वाटते. पूर्ण मंदिरामध्ये तोच राडा जातो ना, मग ते मंदिराचं झाडून झटकल्यावर परत वगैरे जातो म्हणून. काय घेता या लोकांसाठी आणलाय, येतोय चहासाठी. झाला का? टाईटले गेला. आता सगळ्यांना चहा वगैरे देऊन झाला. हे इथलं काम झालं तिथपर्यंत चालू. आता हे सुकायचं. आता हे आज काही धुवायचं नाही, जोपर्यंत आता पूर्ण काम होत नाही तोपर्यंत काही धुवत नाही, कारण रोज धुतलं तरी ते रोजच घाण होणार आहे म्हणून. आणि हे पण काम झालं. आता ह्याच्यामधल्या टाईल्स वगैरे बसवायचे, बाकीचे हे धुवून घेत आहेत आता. मग थांबलं, आता ते धुवणार आहे. माझा नाही राडा काय आता व्हायचा, बघू तरी मला सुंदर ठेवायला आपली. सो गाईज झालं मंदिरातलं काम. मग अशीच घरी आलो, बसलो थोड्या वेळ आणि झोपलो. थोडी झोप घेतली आणि आता बघतोय मिस्टरांचे व्हिडिओ. आणि आज मंदिरात नाही जाणार, पण सांगितलं अंकलला पाठवा म्हणून. मी आज नाही जात. बसलो आता घरात, आंघोळ पाहिजे, आंघोळ करायची आता. मग करणार थोड्या वेळाने आणि अभ्यास पण आहे तो पण करायचा आहे. भेटतो मग थोड्या वेळ. सो गाईज आता आम्ही बसलोय मज्जा करत. सिद्धी रक्के पकड क्या तर हो रक्के सिद्धी ते रील लय फेमस झाली. काय करायची? हा सब लोग ते को भेज रहे थे ना, मी पण पाठवली होती. सो काही सिद्धी भरात आमची चाललो आहे मस्ती. आणि आता माझं जरा काम करायचं आहे इथं, अभ्यास वगैरे, म्हणजे थोडा मगाशी केला, आता थोडा करायचा आहे. आणि नंतर आपली पेंटिंग करायची आणि थोडंफार माझं वेगळं काम चालू आहे, ते तुम्हाला नाही सांगणार. दिस इज सरप्राईज फॉर यू, दॅट इज सरप्राईज फॉर यू. आणि तुम्हाला भेटतो थोडंच वेळ. सो गाईज हे बघा, रक्के पटक से काय ती सिद्धी कोणती. मैसेज आ रहे काफी हेटफुल मैसेजेस आ रहे कि ये सब एडिटिंग का कमाल है, सिद्धि वगैरह कुछ नहीं. बिल्कुल गलत है बोलो, ये सिद्धि का कमाल है. ये सिद्धि का भी नाम है रक्के पटेल देख के ढकेल सिद्धि. ध्यान से देखना दोस्तों. रक्के पटेल देख के ढकेल, काय ती रक्के पटेल देख के ढकेल. हा सिद्धी, हे तू आहे ना तो सिद्धी. रक्के पटेल देख के ढकेल, काय सडक कटत गेले ते. उनके लिए फिर से स्ट्रेट एंगल से वीडियो बना रहा हूँ. ये सिद्धि का नाम है वायु पुंगा सिद्धि. फिर से ध्यान दीजिएगा. और
करू क्या मैं? आपण करू वेगळी सिद्धी. देखो दोस्तों, अब ये नई सिद्धि नीचे से अभी कौन तो जला रहा अभी तक नीचे से जला रहा कौन तो तीव्र हुआ, कशाला बिचारा काय पण बोलतात का रे तीव्र हुआ से सिद्धि. ज्यादा. सो गाईज आता मी चाललोय आंघोळीला, कारण आता मला सवय लागली आहे माझी परत संध्याकाळी आंघोळ करायची. सो आता चाललोय आणि आज मी खूप छान अशी माझी फेवरेट खीर बनवली आहे. सो आता आंघोळ केल्यानंतर आम्ही जेवणार आहे, अभ्यास केला आहे आणि आता जरा कॉन्फिडन्स आला आहे, थोडा थोडा अभ्यास करतो आहे तसं थोडंफार कॉन्फिडन्स येत आहे. आणि आता पेंटिंगच्या नादी लागायचं, आपलं कलर करायचं आहे थोडं थोडं. आणि काय करायचं रे हरीश? तो गाइस कॅमेरा घेतला नवीन. नको, ते सांगायची गरज नव्हती, राहू दे. भेटतो तुम्हाला थोडं. सो गाईज आता झाले आंघोळ आणि फ्रेश वाटतंय. असं वाटतंय माझे ते आधीचे दिवस परत आले, जी मी 2 टाईम आंघोळ करायचो, पण ती आंघोळ मी 6-7 वाजता करायचो शाळेवरून आल्यानंतर. आता उशिरा करतो. आणि उन्हाळ्यात तर मी सकाळी करायचो, दुपारी करायचो, संध्याकाळी करायचो आणि परत दिवस मावळायला एकदा करायचो आणि रात्री झोपताना एकदा करायचो. अशा 5 वेळा आंघोळ करायचो मी. फ्रेश वाटायचं, कारण त्यावेळेस गरमच तेवढं होतं. मला गरमी बिलकुल नाही सहन होत. मला जर काय वाटलं की लगेच आंघोळ करू वाटते, जर काय झालं की लगेच आंघोळ करू वाटते. एक दिवस बिना आंघोळीचं वाढत नाही. आणि काही काही जण असतात नाही का, बिना डोक्यावर पाणी घेता आंघोळ करतात, इथं तसली आंघोळ पण नाही. माझा पहिल्याच्या डोक्यावरती असतो. मग नाहीतर मी जास्त तर आंघोळ शावर खालीच करतो, पण कधी तर गरम पाण्याने केलं की मग नाही का बकेटने करावी लागते. गार पाण्याने करायची म्हणलं की मग शावर खालीच. आता शावरनीच केली. सो आता कपडे वगैरे घालतो आणि जेवून तुम्हाला भेटतो ड्रॉइंग पेंटिंग करताना. नाहीतर मध्ये काय तर आपलं घडलं तर ते पण होईल. सो बघू, आता पेंटिंग करताना भेटतो तुम्हाला. जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही बसले तर फोन बघत. आणि ड्रॉइंगचं असं वाटते की काय झालंय, आता मला एक दुसरी ड्रॉइंग काढायला सांगितली एकाने. सो आता मग त्या ड्रॉइंगचं आपलं पेंटिंगचं राहील आणि दुसरी ड्रॉइंगच काढावी लागेल मला आता. काय झालं अरे हसायला? हा मग तिकडे जाऊन बघत बस. मला तुझं चालली आमच्या पाहुण्यांचे ना कॉमेडी, म्हणजे ते कॉमेडी करण्यासारखेच आहेत त्यांचे, म्हणजे ते कॉन्टेंटच त्यांचं ते कॉमेडी आवाज बघून हसायचं, तेच बघून हसतं. त्यांच्यामुळं आमच्या तोंडावर हसतं येतं, ते पण चांगलं आहे पुण्याचं काम. बाय. Seven. Hi. आमच्या डान्सची स्टेप होती खूप भारी आणि सगळे चांगला डान्स करून दाखव. दुसऱ्या गाणं लाव गाणं. कधी ते पाणी दुसऱ्या काय तर कॉमेडी लावतो. थांबा दुसरीकडे. सो काय आमच्या करतो मस्ती आणि हां लक्ष द्या. माझ्या फोनमध्ये कोणतं करतो आता तर काही तुम्हाला मी घटना सांगतो. सांगतो मित्र म्हणजे माझा भाऊ सिद्धी भाऊ चा रोडवर आता जरा पडला, हातात लागले त्याच्या. तर नॉर्मल एक ॲक्सिडेंट झाला इथे गेल्यानंतर तो थोडा वेळाने काय नाही बरं घेऊन गेला, हा गेला होता म्हणून मोठा भाऊ. तो गेला त्याच्याकडे आणि मग हॉस्पिटलमध्ये ते नेलं. आणि काय केलं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये केलं जाऊन आणि
पेंटिंग करायचं आता आणि मग सो गाईज ड्रॉइंग तर आपली चालूच आहे, पण आता मध्ये ब्रेक घेतला आहे आणि मम्मीचा कालवा चालू आहे. मम्मीला मी काल मागं लागलो होतो की खीर कर, मम्मीने आज केली आहे. मग म्हणते सकाळी सॉरी दुपारी केली आहे, अजून खाल्ली नाही आहेस का, उठ आणि खा. म्हणून आता खीर खाण्यासाठी आलो आहे. लाईट खूपच ही मारते फोनवरती, मग ते व्हिडिओ पूर्ण घालवतो. लय चंद होतो इथं यूट्यूब लावली स्वतः. मला घेतो खीर, खातो आणि भेटतो मला थोड्या वेळात. ड्रॉइंग तर माझी चालूच आहे, पण तुम्हाला दाखवणार नाही, मी तुम्हाला सांगितलं जसं की. सो भेटतो थोड्या वेळात. सो गाईज आणली आता माझ्यासाठी खीर आणि ड्रॉइंग करत करत चाललं आहे आपलं खीर खायचं. सो भेटतो तुम्हाला, थांबा थोड्या वेळात. सो गाईज आता झोप येते. उठलो तर तसंच बिस्तार पण टाकला माझं हातरलं. कारण काय होतं आहे एक दीड वाजेपर्यंत पेंटिंग करतो आणि मग परत उठायचं, हातरायचा कंटाळा येतो. मग आता काय केलं की तसंच ठेवायचं, झोपून जायचं. कधी झोप लागली तर परत सकाळी उठून मग लई जाडा पडतो, कॉलेजचं आवरायचं असते. सामान पॅक केलं ठेवून द्यायचं, झोपायचं. आता वाजले 1:30, सगळे झोपून जातात. आमच्या दोघांचा कालवा चालूच असतो, सकाळी परत बोलणं ऐकावं लागतं त्याच्यासाठी. सो गाईज आता तुम्हाला भेटतो, थांबा 2 मिनटात. नंतर आय थिंक झाला असेल आता ब्लॉग, झोप पण येते. सो या ब्लॉगलाच इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.